हॅलो हॅलो चेक चेक हॅलो. बरं आवाज येतो ना सर्वांना? या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी बघा मित्रांनो शाहिरांनी त्यांच्या परीनं अगदी सुंदर कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून बुवा मगाशी मी तुम्हाला एवढ्यासाठीच म्हटलं की मी कोणाला डिवचून बोलत नाही, पण सध्या शक्तीसुर्यामध्ये अशी अवस्था आहे ना, जसं आपण म्हणतो की इंडिया पाकिस्तानची मॅच असते की म्हणतात मॅच फिक्सिंग होते है ना. सध्या अशी सिच्युएशन चालू आहे शक्तीसुर्यात की काही शाहिरांची मनं जपण्याचा प्रयत्न करतात का. तर एका बैलाला काय नांगर हातात नाही ना, नांगराला 2-2 बैल लागतात. पण बुवा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं आपल्याला दोघांना बुवा ही जोडी अशीच टिकून ठेवायची, बुवा अशीच टिकवायची. तुम्ही आज सुंदर कार्यक्रम केला, पण बुवा आज कुठेतरी थोडस वाईट वाटलं की तुम्ही आज खुर्चीत बसून कार्यक्रम करताय. बुवा आई माझ्या कोटेश्वरीकडे प्रार्थना करतो की अगदी काही थोड्या दिवसात बुवा तुम्ही स्वतःच्या 2 पायांवरती उभे राहून बुवा कार्यक्रम करण्यासाठी उभे राहा बुवा. आणि सुंदर बुवा अतिशय सुंदर बुवा कार्यक्रम केला. पण मी मगाशी म्हटलं कारण ही लोक है ना यांनी काही चिचोके दिले नाही बुवा, हे पैसे देऊन आले, मग यांचा थोडाफार पैसा वसूल झाला पाहिजे, नाही तर म्हणतील हा पण बुवा येणार जायचे आपण. आणि म्हणून मित्रांनो अगदी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, थोडक्यात जो आयोजकांनी टायमिंग दिलेला आहे त्याच्यामध्ये निश्चित मित्रांनो कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करतोय. बक्षीस आलेला आहे बुवा बारी खटलावा नक्की फुटवणार प्रसन्नता मांडवकर 101 रुपयाच्या पारितोषिकाने मनाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो शक्तीसुर्याचा जो मेन गाभा आहे प्रश्न उत्तराचा शाहिरांचा विषय आहे. आणि म्हणून बघा बुवा जो माझ्या वाचनातून जो माझ्याकडे एक तुमच्या विषयाचा जो भाग आलेला आहे, कारण आशय एक आहे मात्र परंतु त्या आशयाची उत्तरे प्रत्येक ग्रंथामध्ये मित्रांनो अनेक पद्धतीने आहेत. आणि त्यातलाच एक बुवा आशय त्यातलाच एक भाग बुवा माझ्या वाचनातून गेलाय, माझ्याकडे आलेला आहे. शाहिरांचा प्रश्न असा आहे की रावणाची बहीण शूर्पणखा ही कलियुगात कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय. शाहीर माझ्याकडे जो तुमचा एक आशय जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे आशय आलेला आहे. नीट लक्ष देऊन ऐका, कानातला चोथा जरा बाहेर काढा बुवा आणि ऐका बुवा. जो माझ्याकडे आशय आलेला आहे, माझ्याकडे जो एक भाग माझ्या वाचनातून गेला आहे, तुमच्या प्रश्नाचं बुवा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. जर योग्य असेल तर बुवा तर प्रामाणिकपणे रंगमंचावरती येऊन मान्य करा, नसेल तर 7 तारखेला आपला झोंपाट परत आहे बुवा, तिथं निश्चित तुमच्या बुवा तुम्हाला वेगळं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण आज जे उत्तर बुवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल बुवा तर या रसिकेला त्याची साक्षी मान्य करा. बघा रावणाची बहीण शूर्पणखा ही सध्याच्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय, असा शाहिरांचा विषय आहे. बघा मित्रांनो लक्ष असावं की राक्षस कुळाचा नाश होऊ नये, राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु, राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी शूर्पणखेला त्या लंकेतून पळवून एका अशा वाळवंटी ठिकाणी नेऊन ठेवलं ज्या ठिकाणाचं नाव होतं सौदी अरेबिया. आणि त्या ठिकाणी तिला नेल्यानंतर शंकराचं शिवलिंग तिथे घेऊन मित्रांनो स्थापन केलं. त्याचं कारण का की त्या शूर्पणखेमुळं दैत्यांची पिढी वाढली पाहिजे, त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पोचला नाही पाहिजे. आणि म्हणून तिला शुक्राचार्यांनी सौदी अरेबियामध्ये नेऊन ठेवलं. आणि ते शूर्पणखा सध्याच्या कलियुगामध्ये बुरखा घालून फिरणारी स्त्री, बुरखा घालून फिरणारी स्त्रीच्या रूपामध्ये सध्याच्या युगात बुरखा घालून फिरणारी स्त्री या रूपामध्ये शूर्पणखा वावरते. आता बुरखा घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे हे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. हे बुवा माझ्या वाचनातून गेलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. जर योग्य असेल
तर निश्चित बुवा प्रामाणिकपणाने मान्य करा. आणि मित्रांनो पुढचा विषय बघा. बुवानी सुंदर या ठिकाणी स्तवन गायलेलं आहे. बुवानी सद्गुरूला स्तवन समर्पित केले आहे. सुंदर होता बुवांचा विषय. तसेच बुवांचा गण देखील मित्रांनो तेवढा सुंदर होता. आणि आज बुवानी बारी अगदी है ना झपूक झपूक सुंदरच केलेली आहे. बुवानी सुंदर बारी केलेली आहे. आणि बुवांची चाल होती है ना, इतना मैं चाहूं तुझे कोई किसी को न चाहे, तू भी मुझसे प्यार करे, तू भी मुझसे प्यार करे, काश भी दिन भी ना आगमनाचा गाणं गायला. पुढे गवळी देऊन बुवा म्हणतात बुवानी प्रेमाचा विषय लावला. पण बुवा ना बुवा या आयोजकांनी इथं आपल्याला काही सिंगल बाऱ्या करायला बोलवलेलं, आपण त्यांच्याकडनं काहीतरी घेतलंय. मग तसं आपण कोणाकडून तरी घेतो तसे आपण त्यांचे काहीतरी देणेकरी पण लागतो मित्र नाही ना. मी बुवाना माझ्या गव्हाणी मी बडवला हो, बुवाला बडवला, तरी पण बुवानी माझ्या गव्हाणीला उत्तर दिलं टाइम कमी पडला बुवा घ्या ना 5 मिनिटं. कोण तुम्हाला बोलल, पण गव्हाणीचं तुम्ही उत्तर बुवा द्यायला पाहिजे होतं. कारण है ना तुम्ही गाजलेले वाजलेले बुवा आहेत बुवा ओ जिनाम. त्याच्यामुळे बुवा तुम्ही माझ्या गव्हाणीला हात कुठे घालायला पाहिजे होता, पण बुवानी नाही घातला. आणि म्हणून बघा बुवांची गवळण सुंदर बुवांचा विषय होता प्रेमाचा. की धुंदीत राहू मस्तीत गाऊ छेडीत जाऊ आजची साधना. बुवानी प्रेमाचा विषय गायला. म्हणून म्हणतो बुवा बघा तुमच्या गवळणीला प्रेमाचा विषय गायला बुवा तुम्हाला प्रेमातच कसा उत्तर देतो म्हणून म्हणायचं की आल्याच्या घरी अरे आहे मी मुरारी नाही होणार बावरी सावळ्या हरी. अरे तू किती बासरी वाजून झाली राधेला भुलवण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या आनयाच्या घरामध्ये सुखास राहते का ना. म्हणून म्हणते अरे आनयाच्या घरी आहे मी मुरारी नाही होणार बावरी मी सावळ्या हरी. आणि म्हणून बघा पहिला विषय परत बुवा म्हणून गेले. म्हणतात झिमन बुवा काय आहे. बुवा म्हणतात लावतो ताकद. बघा हे मोठं बुवा है ना, नाव मोठं आणि लक्षण खोटं. हे मोठं बुवा यांचा यमक बघा. लावतो म्हणतात ताकद आणि जा म्हणतात भोकत. कुठं झुलतोय काय हो, झुलतोय काय. लाव म्हणतात ताकद आणि जा म्हणतात भोकत. आता तुम्ही नाही झुकत तर आम्ही पण नाही वाकत. वा आमचा पण ताटच आहे हो. आमचा कधी लवत व काय म्हटले की म्हणतात लाव ताकद जा भोकत नाही झुकत, मग आम्ही पण नाही वाकत. आणि म्हणून बघा पहिला विषय वा तुम्हाला 2-3 ठोकर देतो लांड्यात जाई पण आठवणीत राहतील. म्हणून बघा मित्रांनो पहिला विषय करतो आहे ना. हा अहो केलेलं पाप नाही होणार माप. काय केलं देवांचा देवेंद्र आहे ना, देवांचा देवेंद्र अहिल्याच्या महालात गेला. गौतम ऋषींचं खोटं रूप घेतलं आणि गेला तिच्या शरीराशी खेळला. तिने त्याला शाप दिला. याच्या अख्ख्या शरीराला भोका पडली भांडका पडली. बरोबर ना मित्रांनो. मग जेव्हा घरी आला तेव्हा त्याची पत्नी सची विचारते हा काय करून घेतला भावानो. एवढा सगळा रामायण होईपर्यंत तुम्ही वास काढायला कुठे गेलं होतं. वा ओ छिनाम एवढाच विषय कसा आहे बघा. अहो केलेलं पाप नाही होणार माप. मग घरी असून तुझी सुंदरा सची म्हणते रावणाला. त्याची बायको म्हणते एवढी मी देखणी नार असताना तू कशाला गेलास ना दुसरीकडे बुडवायला है ना. घरी असून मी सुंदरा कुठे गेला होता सांग चोरून. सची म्हणते आपल्या पत्नीला अरे कुठे गेला होता सांग चोरून. वास काढाया देवेंद्रा कुठे गेला होता सांग चोरून. वास काढाया देवेंद्रा कुठे गेला होता सांग चोरून. वास काढाया देवेंद्रा कुठे गेला होता सांग चोरून. वास काढाया देवेंद्रा. अरे केलेलं पाप नाही होणार माप. केलेलं पाप नाही होणार माप. घरी असून तुझी सुंदरा घरी असून
गेला होता वाच काढाया देवेंद्रा दूत गेला होता कास तोडून वाच काढाया देवेंद्रा दूत गेला होता कास तोडून वाच काढाया देवेंद्रा दूत गेला होता कास तोडून वाच काढाया देवेंद्रा. परत बोकडं बोलून गेले की म्हणतात श्रीमंतवाने म्हणतात बरे बरे जणांना काय ते दिलेलं आहे आणि म्हणतात तुझी सालाकडी वा तुमची काय पोल्ट्री का अर्जंट साला आणि पिसा काढाय तर तुमची आज मी काढतो हा म्हणजे प्रेमाने काढतो मित्रांनो कारण खरं मित्रांनो खरं सांगतो म्हणजे आपण असं आहे काय राजादा मी चला वाकडी असं त्याला नियम पण वाकडाच काढतो मी हो आणि म्हणून बुवा तुमचा नियम सरळ आहे म्हणून तुम्हाला मेड पण सरळच लागतो बुवा हा अजून असं काय काय हाय 900 900 तुमच्याकडचंच आहे तुमचे धन त्यांना देखो थोडासा इंजेक्शन करी काय म्हणताय दादा आणि म्हणून बघा दुसरा विषय की बुवानी प्रश्न पण गायलं है ना इश्क और प्यार का मजा लीजिए वाह वाह माझ्यासोबत 2 बाऱ्यांना तुम्ही हेच प्रश्नपत्र गायलं आणि आज पण तुम्ही तेच गाताय मी तुम्हाला त्याचं उत्तर पण दिलं मग बुवा तुमच्याकडे लोकांना देण्यासारखं काही नवीन नाही का हो सांगा ना बुवा भाषणामध्ये म्हणतात भाषणामध्ये बोलून गेले आहे ना रंगला हाडाव शाहिरा जोर जरा लाव बुवा माझा जोर मी एकदाच लावतो पण तो कायम लक्षात राहतो आणि तुम्हाला तो थोडाफार माहिती आहे म्हणून मित्रांनो बघा अगदी शॉर्टकट मध्ये वेळेअभावी बारीक करतोय दुसरा विषय करतोय बघा हा हा बघा तोच विषय मित्रांनो दुसरा विषय इंग्रज आणि अहिल्याचा कसा गातोय बघा अरे आला आला भोग तुझ्या नशिबी आला अरे आला आला भोग तुझ्या नशिबी आला आता लागली तुझी फाटायला मला हवी होती तुला वाटायला बरोबर ना लाज हवी होती तुला वाटायला जेव्हा बाहेरच गेलास चाटायला लाज हवी होती तुला वाटायला जेव्हा बाहेरच गेलास चाटायला लाज हवी होती तुला वाटायला जेव्हा बाहेरच गेलास चाटायला लाज हवी होती तुला वाटायला जेव्हा बाहेरच गेलास चाटायला आला भोग नशिबी आला आला भोग नशिबी आला आता लागली का तुझी फाटायला लाज हवी तुला ती वाटायला जेव्हा बाहेरच गेलास चाटायला लाज हवी होती तुला वाटायला जेव्हा बाहेरच गेलास चाटायला लाज हवी होती तुला वाटायला जेव्हा बाहेरच गेलास चाटायला जेव्हा हवी होती तुला वाटायला जेव्हा बाहेरच गेलास चाटायला. या ठिकाणी आमचे शिष्य प्रमोददादा गोळाकर दादांच्या माध्यमातून 900 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मानाचा मुजरा करतो तसेच मी विघ्नेश सुरेश शिगवण बारी खटलवा बुवा गायकी खूप सुंदर केली 101 रुपयाचा पारितोषिक आले शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा बुवा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कारण यांचा आणि आमचा झोंबाड व्हावा अशी बरेच लोकांची इच्छा होती पण तो शेवटी है ना आता प्रयश्रमानं काही लोकांच्या तो विषय मित्रांनो मार्गी लागलेला आहे गणपतीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी बाप्पाचं आगमन आहे त्या दिवशी बुवांसोबत संगमेश्वरला माझा पहिला कार्यक्रम लाईव्ह मधला पहिला कार्यक्रम बुवांसोबत होणार आहे आणि बुवा इथं पुढे आपला झोंबाट अजून लई जोरात होणार आहे पण बुवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणत जातात की म्हणतात मी शिवाची बाजू मांडतोय शिवाची बाजू मांडतोय तर 5 तारखेला बुवा बोलून गेले 5 तारखेला म्हणजे गेल्या जुलैमध्ये बुवांचा माझा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर आता कार्यक्रम होतोय तो बुवांचा एक विषय आहे ना बुवांचा एक विषय होता बुवांनी माझ्यासोबत दुसऱ्या बाजूला एक विषय लावला होता तो विषय होता गांडीव धनुष्याचा बरोबर आहे ना मित्रांनो गांडीव धनुष्य कोणाचं अर्जुनाचं बुवांनी मला असा विषय लावला होता की म्हणतात तुझ्या गांडीवा मारी नाही म्हणजे तरी धनुष्याचा विषय तो बाणाचा विषय लावला आता मला मित्रांनो सांगा बुवा म्हणजे तुमची चूक तुमच्या लक्षात आणून देतोय कशी ती फक्त बघा पदरात घ्या तुमची आणि जमल्यास तुमचा चोपडी पण लिहून ठेवा विषय मित्रांनो असा गांडीव धनुष्य कोणाचं अर्जुनाचा बरोबर आहे ना आज मी आदिमायेची बाजू मांडतोय मी स्त्रीची बाजू मांडतोय आणि बुवा पुरुषाची बाजू मांडतोय बरोबर आहे ना गांडीव धनुष्य अर्जुनाचं त्याने मारलं कोणाला कौरवाला बरोबर आहे ना म्हणजे धनुष्य मारणारा पण पुरुष है ना आणि ज्याला मारला तो पण कोण बाप्या है ना मग बुवा तुम्ही तो धनुष्य तो गांडीव तुम्ही धनुष्य मला नाही मारू शकत बुवा तो तुमचा तुम्हीच गांडीव मारून घेतला आहे तो कसा आहे का ना बघा ना मित्रांनो बरोबर आहे ना
गांडीव धनुष्य कोणाचा? तो होताच गांडीव धनुष्य, त्या धनुष्याचं नाव आहे गांडीव धनुष्य. मग तो कोणाचा? अर्जुनाचा. अर्जुन कोण होता? पुरुष. मारला कोणाला? कौरवाना. कौरव कोण बुवा? बाई नव्हतं, ते पण पुरुषच होतं. मग तो धनुष्य अर्जुनानं, तो गांडीव त्याने कौरवांच्या मारला. आता तुम्ही बापाची बाजू म्हणता, पण तुमचा तुम्हीच घातला मारून. अगदी हवा तसा घ्या, वाटभर घ्या बुवा. आणि म्हणून बघा पुढचा मित्रांनो विषय, हा विषय बघा असा आहे की मित्रांनो, नामदेव, संत नामदेव यांच्या लग्नाचं वरण नेण्यासाठी एक बैल आलेला असतो आहे ना, एक बैल. मग त्या बैलाला असा गर्व होतो की म्हणतो ह्या वराडाचा बोजा मी एकटाच घेईन म्हणतो, काय पण होऊ दे म्हणतो. आणि मग ते पाठीवरनं वजन घेत असताना हे सर्व बाकीचे रिकामे चालत असतात आणि बैल आपला पाठीवरती बोजा घेऊन चाललाय. पण तो बोजा एवढा काय त्याला म्हणजे पेलत नाही, गर्वहरण झाला. बैल खाली बसतो. कुठं बसतो? खाली. विषय कसा आणला बघा मित्रांनो, हा शेवटचा विषय गातोय आयोजक भारी संपवतो म्हणून बघा. अहो गर्वानं याची झाली तरा, अहो गर्वानं याची झाली तरा, जरा ऐकून घ्या माझं हो पहिलं. अहो गर्वानं याची झाली तरा, जरा ऐकून घ्या हो माझं पहिलं. अहो म्हणतो मला सोडा सैल, पहिलं म्हणते हा. कारण मित्रांनो, कर्माचे भोग कुणाला चुकलेले नाहीत म्हणून बैल म्हणतो मला सोडा सैल. मग खाली बसून सांगतो हा बैल, म्हणतो मला सोडा सैल. खाली बसून सांगतो हा बैल, मला सोडा सैल. खाली बसून सांगतो हा बैल, म्हणतो मला सोडा सैल. खाली बसून सांगतो हा बैल. हे गर्वाची झाली तरा, हे गर्वाची झाली तरा, जरा ऐकून घ्या हो माझं पहिलं. म्हणतो मला सोडा सैल. खाली बसून सांगतो हा बैल, म्हणतो मला सोडा सैल. खाली बसून सांगतो हा बैल, म्हणतो मला सोडा सैल. खाली बसून सांगतो हा बैल, म्हणतो मला सोडा सैल. खाली बसून सांगतो हा बैल, म्हणतो मला सोडा सैल. खाली बसून सांगतो हा बैल. आणि म्हणून मित्रांनो, पुन्हा एकदा या आयोजकांचे लाख लाख आभार मानतो. तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून मित्रांनो आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. कार्यक्रम वेळेअभावी या ठिकाणी मित्रांनो संपवा लागतोय. शाहिराने देखील एक सांगणं आहे बुवा, तुम्ही एक नावाजलेले शाहीर, गोड गळ्याचे गायक आहात. निश्चित मगाशी म्हटल्याप्रमाणे या रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही जे तुमचे पहिले दिवस होते ते पुन्हा येऊ देत, अशी त्या रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बुवा तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि रसिका, तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आजचा माझा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. Thank you.